मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे भाजपचे खासदार सत्यपाल सिंग यांना मुंबईतील सरकारी निवासस्थान न सोडल्यानं 8,72,000चा दंड सुनावला गेलाय। मुंबई पोलिसांनी या संदर्भातील नोटीस पाठवली आणि घर रिकामं करण्यासाठी 1 आठवड्याची मुदत दिली आहे। सेवेत असताना सत्यपाल सिंग बांद्र्यातल्या बंगल्यामध्ये एकूण 22 वर्ष राहिलेत। 6 महिन्यांपूर्वी त्यांनी पोलीस आयुक्त पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे घर सोडणं अपेक्षित होतं, पण अजूनही त्यांनी घर रिकामं केलं नाही। त्यामुळे मुंबई पोलिसांनी सत्यपाल सिंग यांना दंडाची नोटीस पाठवली आहे। दरम्यान मुंबई पोलिसांनी आपल्याशी कोणताही संवाद साधला नसल्याचं सत्यपाल सिंग यांनी म्हटलंय। शिवाय मुदत वाढवून मिळवण्यासाठी आपण विनंती केली असल्याचं सत्यपाल सिंग यांनी म्हटलंय। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय अमेय राणेनं, आपण पाहूयात। मुंबईचे माजी पोलीस कमिशनर आणि सध्याचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार डॉक्टर सत्यपाल सिंग हे एका नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। गेली 22 वर्ष मुंबईतल्या बांद्रा परिसरातील याच कृतिका बंगल्यात सत्यपाल सिंग यांचा वास्तव आहे। मात्र हे घर हे शासकीय असल्यामुळे आता सत्यपाल सिंग यांच्यावर हे घर खाली करण्याची पाळी आलेली आहे। गेली अनेक वर्ष डॉक्टर सत्यपाल सिंग हे आपल्या कुटुंबियासमवेत या घरात राहतात। सेवेत असताना अनेकदा त्यांच्या बदल्या झाल्या, मात्र डॉक्टर सत्यपाल सिंग यांनी हा बंगला कधी खाली केला नाही। वास्तविक पाहता शासन दरबारी वेस्टर्न रिजनच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांसाठी हा बंगला राखीव असतो। या पदावर असताना डॉक्टर सत्यपाल सिंग हे इथं राहण्यास आले होते, मात्र त्यानंतर त्यांचं या बंगल्यावर असं काही प्रेम जडलं की गेली 22 वर्ष या पदाव्यतिरिक्त अनेक पदं भूषवूनही डॉक्टर सत्यपाल सिंग यांनी हा बंगला काही खाली केला नाही। आतापर्यंतच्या काळाचा विचार केला तर सत्यपाल सिंग हे शासनाला तब्बल 8,72,000 रुपये देणं लागतात। ते देणं देऊन त्यांनी हा बंगला त्वरित खाली करावा अशा आशयाचं पत्र त्यांना नुकतंच देण्यात आलेलं आहे। आणि या पत्रावर आता सत्यपाल सिंग हे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं उत्सुकतेचं आणि ते हा बंगला खाली करतात का हे पाहणं उत्सुकतेचं आहे। कारण की जे सध्याचे विद्यमान वेस्टर्न रिजनचे ॲडिशनल कमिशनर आहेत ते सुद्धा आता वाट पाहत आहेत की कधी हा बंगला खाली होतो। खरं तर इतक्या वर्षात आधीच IPS अधिकारी आणि त्यात सेवेत, त्यामुळं कदाचित सत्यपाल सिंग यांच्या विरोधात कोणीही ब्र काढला नाही। मात्र आता सेवेत नाहीत आणि त्यानंतर विद्यमान खासदार झाल्यानंतर तरी सत्यपाल सिंग हे बांद्र्यातील हे आपलं शासकीय निवासस्थान सोडणार का हा प्रश्न आता समोर आलाय। कॅमेरामन सचिन शिंदे, अमेय राणे, ABP माझा, मुंबई।